नमस्कार, मी अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे लाडू। हे लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकतात, तसंच रोजच्या जेवणामध्ये थोडासा गोड पदार्थ म्हणून सुद्धा खाऊ शकतात। आरोग्याला इतके फायदेशीर आहे ना, तसेच ते चविष्ट सुद्धा होतात। तर परफेक्ट रेसिपी बनवायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी ना अर्धा किलो शेंगदाणे घेतले। शेंगदाणे ना निवडून घ्यायचे, कारण काय होतं, शेंगदाण्याच्या कलर सारखाच खडे सुद्धा असू शकतात, त्यासाठी शेंगदाणे निवडून घ्यायचे। जर निवडले नाही तर सगळ्या लाडूंमध्ये खडे खडे होऊन जातात, त्यासाठी निवडायची मेहनत घ्यायची। पूर्ण चेक करून घ्यायचं, एक एक सर्व असं मोकळं करून घ्यायचं, कशात खडे आहे की नाही ते बघून घ्यायचं। आता शेंगदाणे भाजायला घेऊ। कढई चांगली गरम होऊन द्यायची आणि मग शेंगदाणे थोडे थोडे करून भाजून घ्यायचे। कढई चांगली तापली आहे तर त्यात शेंगदाणे भाजायला टाकू। गॅस मंद आचेवर करून शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। सर्वात महत्त्वाची टिप, शेंगदाणे नाही हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे, जास्त फुल आचेवर भाजायचे नाही। फुल आचेवर जर भाजले तर ते पटकन भाजतात, पण ते आतमधून कच्चे राहतात। मग 5 ते 6 दिवसानंतर ना लाडू खराब किंवा खवट लागतात। तर त्यासाठी शेंगदाणे हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे, म्हणजे चव आणि खमंगपणा हे दोन्ही लाडू मध्ये टिकून राहतं। त्यासाठी आठवणीने मंद आचेवरच भाजून घ्यायचे शेंगदाणे। शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले ते कसं ओळखायचं माहितीये का? शेंगदाण्यापासून ही साल ना बाजूला झाल्यासारखी दिसते, तर समजून जायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले। आता शेंगदाणे भाजून झालं तर ते काढून घेऊ। शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झाले तर ते काढून घेऊ। उरलेले शेंगदाणे टाकायचे आणि ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाण्याची दुसरी बॅच सुद्धा व्यवस्थित भाजून झाली, ती सुद्धा काढून घेऊ। शेंगदाणे सर्व व्यवस्थित खरपूस भाजून झाले। आता हे पूर्णपणे गार होऊन द्यायचे, लगेच गरम गरम दळायचे नाही मिक्सरला, नाहीतर काय होतं, मिक्सरचं भांडं आणि झाकण हे दोन्ही घाम धरतं आणि शेंगदाण्याची भरडी ओली होते। तर त्यासाठी शेंगदाणे हे पूर्णपणे गार होऊन द्यायचे। शेंगदाणे गार होईपर्यंत आता आपण खोबरं भाजून घेऊ। अर्धासा चमचा तूप टाकायचं गावरान। खोबरं हे थोडंसं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं। खोबरं सुद्धा भाजताना ना गॅस मंद आचेवर ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातं। खोबरं हे जर तुपात भाजलं ना तर लाडूची चव आणि सुगंध हे दोन्ही छान येतं आणि लाडू सुद्धा खूप दिवस टिकतात। तर त्यासाठी ना खोबरं हे थोड्याशा तुपात भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झालं, आता ते काढून घेऊ। मस्त असं वास पण यायला लागलाय आणि छान असं भाजलंय, काढून घेऊ। आता शेंगदाणे व्यवस्थित गार करून झाले, आता ते मिक्सरला बारीक करून घेऊ। तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असेल ना तर काढू शकता, मी तसेच बारीक करते। आता शेंगदाणे ना थोडेसे जाडसर ठेवायचे आपल्याला सुरुवातीला, जास्त बारीक पूड करायची नाही। थोडे थोडे करून अशी जाडसर पूड करून घ्यायची किंवा जाडसर भरड करून घ्यायची। सुरुवातीला ना अशा पद्धतीची भरड करून घ्यायची, खूप बारीक करायची नाही। आता अर्धा किलो शेंगदाण्यासाठी ना पावशेर गुळ घेतला। गुळ ना हा बारीक चिरून घेतला, म्हणजे तो मिक्सर मध्ये लवकर बारीक होईल। तुम्हाला जर लाडू अजून गोड हवे असतील ना तर त्यात अजून गुळ ऍड करायचा, नाही तर कमी हवा असेल ना लाडू गोड तर त्यातून गुळ काढून घ्यायचा। आता यात ना हा असा थोडासा गुळ घ्यायचा आणि आता आपण जी भरड केली ना त्यात टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। हे बघा, शेवटला अशी भरड करून घ्यायची। गुळ टाकल्यानंतर अशी भरड पाहिजे, म्हणजे लाडू व्यवस्थित वळल्या जातात। एका ताटात काढून घ्यायचं। आता उरलेले शेंगदाणे आणि गुळ अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे। शेंगदाणे आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून झाला, आता त्यावरती ना भाजलेलं खोबरं टाकायचं। खोबरं सुद्धा आपलं गार होऊन असं कुरकुरीत झालं, हे बघ, हाताने सहज ते चुरगळत आहे। 1 चमचा वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। वेलची पूड टाकल्यामुळे ना लाडू पचायला सुद्धा मदत होते आणि चव सुद्धा लाडूची छान येते। तर त्यासाठी वेलची पूड आठवणीने टाकायची। सगळ्यात महत्त्वाची टिप, तुमच्याकडे उपवासाला वेलची पूड टाकत असेल तरच टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं तर आता लाडू बांधून घेऊ। हव्या तशा आकारामध्ये लाडू बांधून घ्यायचे। मिश्रण आपलं एकदम परफेक्ट झालंय तर लाडू वळायला सुद्धा सोपं जात आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता गोळा सुद्धा त्याचा पटकन होतोय। हे बघा, ह्या आकारामध्ये किंवा तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती गोल गरगरीत लाडू आलाय।
जास्त प्रमाणात लाडू न खाताना 1 ते 2 लाडू खायचा, म्हणजे चव आणि ऊर्जा हे दोन्ही मिळतं. जर जास्त प्रमाणात लाडू खाल्ले ना तर पचायला जड जातं, तर त्यासाठी बेतातच खायचं. लक्षात घ्या, अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर पावशेर गूळ घेतला. हे प्रमाण लाडूच्या चवीसाठी परफेक्ट होतं. पण तुम्हाला जर कमी गूळ टाकायचा असेल तर टाकू शकता, किंवा जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता. गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू उपवासासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि कमी वेळेत होणारे आहे. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा करून बघणार. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये. तोपर्यंत नमस्कार.